नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये जे आपल्याला आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये आज जे आहे बऱ्याचशा भागामध्ये मराठवाडा तसेच विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे आजच्या दरम्यान आज आहे 7 सप्टेंबर आणि आज आहे गणेश चतुर्थी। तर याच आज गणेश चतुर्थीचे निमित्त जे आहे राज्यामध्ये आज जे आहे बऱ्याचशा भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे आणि आज मराठवाड्यातील बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे आज पावसाला जे आहे या ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे आज आज जे आहे चांगला पाऊस झालेला आहे। तर आता जे आहे आज रात्रीच्या दरम्यान राज्यातील हवामान कसे राहणार आहे तर आपण या ठिकाणी जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आता जे आहे रात्रीचे 7 वाजलेले आहेत आणि आपल्याला सध्या राज्यातील जे आहे आपल्याला पावसाचा जोर जे आपला कमी होणार आहे आता इथून पुढं राज्यातील आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आज रात्री दरम्यान कोणत्याही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता राहणार नाही। फक्त जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस पडू शकतो आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। अन्यथा हा पाऊस फक्त 9 ते 10 वाजेपर्यंत म्हणजे 11 वाजेपर्यंतच राहील आणि त्यानंतर जे आहे राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील। म्हणजे आज रात्रीपासून जे आहे हवामान कोरडे राहील तर जवळजवळ राज्यामध्ये आपल्याला जे आहे उद्या सकाळपर्यंत जे आहे राज्यातील हवामान कोरडे राहणार आहे। तर उद्याच्याला आहे 8 सप्टेंबर। आता जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज। तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आपल्याला जे आहे उद्या 8 सप्टेंबरला राज्यामध्ये पावसाचा जोर आज जसं बऱ्याचशा भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे तशी, परंतु उद्याच्याला जे आपल्याला राज्यातील पावसाचा जोर कमी राहणार आहे। फक्त काही जिल्ह्यामध्येच आपल्याला पाऊस आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे। तर जाणून घेऊया कोणते आहे ते जिल्हे। तर उद्याच्याला आपल्याला सकाळपासून ते जवळजवळ दुपारी म्हणजे 1 वाजेपर्यंत, सकाळपासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे हवामान कोरडे राहील, सूर्यदर्शन होईल। राज्यामध्ये कोणत्याही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता राहणार नाही। दुपारी 1 वाजेपर्यंत, सकाळपासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहील आणि 1 नंतर जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल आणि 1 नंतर जे आहे आपल्याला उद्या दुपारच्या दरम्यान राज्यातील जे आपल्याला जो पाऊस आपल्याला दुपारच्याला उद्याच्याला पाहायला मिळणार आहे तो पाऊस जे आपल्याला जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान चंद्रपूर तसेच जे आहे वाणी, यवतमाळ, करंजा, वर्धा, उमरेड, बुलढाणा, नागपूर, गोंडाली, अरवी, अमरावती तसेच जे आहे अचलपूर, अक्कोट, तर या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये। आणि तसेच जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान जे आपल्याला राज्यातील हा पाऊस जे आपला विदर्भातील जिल्ह्यामध्येच पाहायला मिळणार आहे। विदर्भातील अकोला जिल्ह्यापर्यंत, विदर्भाचा जो भाग आहे अकोला जिल्ह्यापर्यंत आपल्याला हा पाऊस राहील। अकोला, पुष्यप तसेच जे आहे वाशिम आणि हिंगोलीचा काही भाग, उमरखेड आणि यवतमाळ या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल। दुपारपासून ते जवळजवळ सायंकाळपर्यंत म्हणजे सायंकाळी 6 वाजेपर्यंत जे आहे राज्यातील विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि हा पाऊस जे आपल्याला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्येच आपल्याला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्येच पडणार आहे। तर उद्याच्याला जे आहे मराठवाड्यामध्ये काय पावसाची शक्यता राहणार नाही। उद्याच्याला जे आहे मराठवाड्यामध्ये जे आहे राज्यातील हवामान कोरडे राहील। फक्त दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील आणि अधूनमधून थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस पडणार आहे। आज जसा पाऊस झाला म्हणजे काही भागामध्ये आपल्याला आज जोरदार पाऊस झाला मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये, परंतु तसंच उद्याच्याला होणार नाही। उद्याच्याला फक्त जे आहे काही भागामध्येच आपल्याला म्हणजे जे आहे फक्त मराठवाड्यातील काही भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण आहे दुपारनंतर उद्याच्याला जे आहे आणि काही भागामध्ये फक्त हलका ते रिमझिम पाऊस पडणे, जोरदार पाऊस आपल्याला उद्याच्याला मराठवाड्यामध्ये राहणार नाही। कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार नाही। तर सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत राज्यातील हवामान जे आहे मराठवाड्यामध्ये सर्व जिल्हे आहेत, छत्रपती संभाजीनगर तसेच जे आहे जालना, लोणार, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, माजलगाव, लातूर तसेच अहमदनगर, सोलापूर, पंढरपूर, अकलूज, धाराशिव
या सर्व भागामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे सकाळपासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोल्ड राहील। कोणत्याही भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता राहणार नाही। फक्त जे आहे दुपारनंतर राज्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील। फक्त हलका ते रिमझिम पाऊस पडेल, फार काय मोठा पाऊस पडणार नाही। आज जसा पाऊस झाला तसा उद्याच्याला राहणार नाही। फक्त राज्यामध्ये जे आपला जे काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामे राहिली असेल, तर शेतीची जी कामे आपले शेतकरी जे आहे उद्याच्याला मराठवाड्यामधील जे शेतकरी आहेत, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत आणि उत्तर महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांनी जे आहे शेतकरी मित्रांनो तुमचे जे शेतीची कामे राहिली असेल ते शेतीची तुम्ही कामे उद्याच्याला तुम्ही करू शकतात। कारण की राज्यामध्ये काय उद्याच्याला पावसाची शक्यता राहणार नाही। फक्त जे आहे थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस पडेल आणि ढगाळ वातावरण राहील। दुपारनंतर ते सायंकाळ दरम्यान राज्यामध्ये रात्रीच्या दरम्यान हवामान पूर्णपणे कोल्ड राहील व सकाळपासून ते जवळजवळ दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोल्ड राहील। फक्त दुपारनंतर थोडाफार ढगाळ वातावरण राहील मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये। आणि आता जो विदर्भाचा जो भाग आहे, विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा विदर्भातील शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता उद्या विदर्भातील या ठिकाणी आपण अंदाज या ठिकाणी शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा। विदर्भामध्ये सुद्धा आपल्याला सकाळपासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोल्ड राहील। विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्याला दुपारपर्यंत हवामान कोल्ड राहील व विदर्भातील जिल्ह्यामध्ये दुपारी 1च्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल। दुपारी 1 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत विदर्भातील जो सर्व भाग आहे, विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, वर्धा, यवतमाळ, तसेच अकोला, गोंदिया, भंडारा, नागपूर हा जो भाग आहे या सर्व जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे दुपारी 1 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर शेतकऱ्यांनी हा या ठिकाणी अंदाज लक्षात घ्यावा। तर शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये काय पाऊस राहणार नाही उद्याच्याला। उत्तर महाराष्ट्रातील जो भाग आहे उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या भागामध्ये उद्याच्याला पाऊस राहणार नाही। जो आहे आता जे आहे कोकण भाग आहे या ठिकाणी आपण या ठिकाणी अंदाज जाणून घेऊ। तर कोकण भागामध्ये जे आपल्याला दापोली आणि रत्नागिरी हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला जे आहे राज्यातील या भागामध्ये पावसाचा जो आहे पावसाला जे आहे दुपारनंतर या ठिकाणी सुरुवात होईल। कोकण भागामधील दापोली आणि रत्नागिरी आणि जे आहे सावंतवाडी आणि पणजी आणि या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी पावसाला जे आहे सुरुवात होईल आणि सायंकाळपासून ते जवळजवळ जे आहे म्हणजे सायंकाळपासून म्हणजे दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान आपल्याला ज्या या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे रत्नागिरी आणि दापोली आणि या भागामध्ये पाहायला मिळणार आहे। तसेच मुंबईतील जो भाग आहे मुंबई जिल्ह्यामध्ये आपला मुंबईमध्ये सुद्धा आपल्याला पाऊस राहील। फक्त जे आहे हलका तरी म्हणजे पाऊस पडेल मुंबई भागामध्ये। पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे उद्याच्याला शेतकरी पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे वातावरण हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील। पुणे जिल्ह्यामध्ये काय पावसाची शक्यता राहणार नाही। फक्त दुपारनंतर थोडंफार ढगाळ वातावरण राहील पुणे जिल्ह्यामध्ये, काय पावसाची शक्यता राहणार नाही। आता नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहायचं म्हटलं तर नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे सकाळपासून ते दुपारपर्यंत हवामान कोल्ड राहील आणि दुपारनंतर फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे। उद्या काय पावसाची शक्यता राहणार नाही शेतकरी मित्रांनो। जसा आज जो नगर जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये पाऊस पडला तसा उद्याच्याला काय पावसाची शक्यता राहणार नाही तशी। फक्त हलका ते रिमझिम पाऊस पडेल आणि जे आहे ढगाळ वातावरण राहील। शेतकऱ्यांनी हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा। तर शेतकरी मित्रांनो जे आपण उद्याचा हवामान या ठिकाणी जाणून घेतलेला आहे। तर उद्याच्याला आपल्याला जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर कमी राहील। फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता उद्याच्याला पाहायला मिळणार आहे। विदर्भ आणि कोकण भागातील काही भागामध्ये रत्नागिरी आणि दापोली या भागामध्येच आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल। अन्यथा जे आहे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या सर्व भागामध्ये आपल्याला जे आहे राज्यातील हवामान पूर्णपणे कोल्ड राहील। फक्त दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील, सकाळपासून सूर्यदर्शन होईल दुपारपर्यंत। तर शेतकरी मित्रांनो आमचे असेच हवामान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शका। आणि आपण जसं जे आहे कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तसंच जे आहे आपल्याला आज अंदाज जे या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे। आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये आज मराठवाडा आणि जो मराठवाड्यातील काही भाग म्हणजे जो जे आहे मराठवाडा जो विदर्भातील साईडचा जो भाग आहे आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यातला जो विदर्भातील साईडचा भाग आहे त्या भागामध्येच आपल्याला जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता राहील आणि आपला अंदाज या ठिकाणी आपण सांगितल्यानुसार या ठिकाणी करा ठरलेला आहे। आणि शेतकरी मित्रांनो असेच तुम्हाला जे आहे हवामान अंदाज या ठिकाणी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शका। तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद।